आज आज सकाळी ह्याला बेंगलोरला जाणार. बर. आज मग बेंगलोरला पाठ नाही मीटिंग का? आहे. हा, आहे पाठ नाही. पाठ आहे. आहे हा. पाठ संपून 10 वाजता निघेल. बर. पाठ संपवतो तिथं. सगळं अनेक व्हायला पाहिजे ना, पूजा बिजा. हा, होतंय. सगळं झालंय, म्हणजे मंत्र वगैरे सगळे झाले. बर. पूजा आहे. हे न च सिद्धार्थे वाक्यस्य प्रमाण्य अभावादी स्वराध्य सिद्धी इथून सुरू करायचं. काल प्राग सांगितलं. मी मेमरी केली पॅरांना 14 नंबर येतो माझ्या याच्यात. श्री गुरुभ्यो नमः. हरे नमः. ओम ययुज्यते विधीशान शक्रपूर्वैः सदा मकैः रमा प्रणयिने तस्मै सर्वयज्ञभुजे नमः. न च सिद्धे अर्थे वाक्यस्य हे व्हायचंय ना. हे करायचं, हा, हे व्हायचंय. अतो अनंत गुणो भगवान नारायण इति सिद्धम. ह्याच्यापर्यंत झालं. अच्छा, सिद्धे अर्थे वाक्यस्य प्रामाण्याभावात ईश्वरादि असिद्धी. सिद्ध अष्टादशा विषयाबद्दल जे वाक्य असते त्या वाक्यामध्ये प्रामाण्य नसल्यामुळे ईश्वराधिकांची असिद्धी होती असं म्हणता येत. म्हणजे जी गोष्ट सिद्ध आहे, असले पदार्थ, असले विषय, ते वाक्य, त्याच्याबद्दलचे जे वाक्य असतात ते वाक्य, सांगितलेले वाक्य प्रामाण्य त्याच्यामध्ये नसलं वाक्यात, तर ईश्वरादी सिद्धी होणार नाही असं नाही, बरं का. न च म्हणजे असं होणं शक्य नाही. सिद्धातिरिक्त सिद्धातिरिक्त सिद्ध अतिरिक्त अर्थाभावात, आर्याभावात, सिद्ध अतिरिक्त, सिद्ध असणारी जी गोष्ट आहे त्याला सोडून दुसरा अर्थ तिचा नसतोच आहे. सिद्ध असणाऱ्या वाक्याचा जो अर्थ असतो की नाही, तो सिद्ध असताना त्याला सोडून दुसरा अर्थ येणं शक्यच नाही. लिंगाधिक जे प्रत्यय असतात, लिंग इत्यादिकांचे, म्हणजे तिप्त, जी वगैरे इत्यादी जे प्रयोग असतात, इष्टसाधनत्वमेव, हे इष्ट साधायचं असेल तरच ते प्रत्यय लागतात, नाही तर लागत नाही. कोणतेही प्रत्यय आपल्याला जे लागत असतात ते आपल्याला पाहिजे असलेली गोष्ट दाखवून देण्यासाठीच प्रत्यय लागत असतात. लिंगादि अर्थस्तु इष्ट साधनत्वमेव. लिंगाधिक जे अर्थ दाखवायला आलेले असतात ते आपल्याला पाहिजे असलेले अर्थ साधून देण्यासाठी झालेले असतात. नाही कर्तव्यत्वम नाम इष्ट साधनत्वात अन्यत किंचित. कर्तव्यत्व म्हणजे काय? हे करायला पाहिजे, हे केलंच पाहिजे, हे सगळे विषय. इष्ट साधनत्वात अन्यथा न किंचिदपि. आपल्याला पाहिजे असलेली, इष्ट असलेली गोष्ट जी असते ते साधून घ्यायची, हेच मुख्य त्याच्यामध्ये अभिव्यक्ती असते. ते सोडून दुसरं काहीतरी करायची त्याला इच्छा नसते, करायची आवश्यकता पडत नाही. म्हणूनच ते तसं काही जे इष्ट नसलेली गोष्ट साधून घ्यायचं असेल तर मग त्याच्यामध्ये कर्तव्यत्व कसं आहे? कर्तव्यत्व म्हणजे काय? करायलाच पाहिजे अशा प्रकारचं एक निर्धार, निर्णय. हा केव्हा येतो? आपल्याला इष्ट असलेली गोष्ट साधायची असेल तरच वापरलं जातो, नाही तर कशाला करायला जातो? पण मानाभावात त्याला काही प्रमाणाची गरज पडत नाही.
शब्द कोणताही ती गोष्ट सांगत नसते. शब्द कोणताही शब्द आपल्याला काय करायला पाहिजे ही गोष्ट सांगत नसते. हम्म? लिंगादे हे इष्टसाधनार्थत्वेन एव लिंगाधिक जे प्रत्यय असतात ते इष्टसाधन करण्यासाठी म्हणूनच असतात. पुन्हा त्याने कृतार्थ होत असताना, काम आपलं होत असताना या वेळा दुसऱ्या कार्याबद्दल कल्पना करणं हे काय गौरव होत. हे साधायचं झालं तर ते करावं लागतं, ते करावं लागतं, तर त्याच्यासाठी हे करावं लागतं, असं सगळे कल्पना वाढत जातात एकाच्या नंतर. तत्कल्पकम किंचित, म्हणजे ती कल्पना दाखवणारे असे काहीतरी प्रमाण आहेत का म्हणलं तर काही नाही. विरुद्ध प्रतिपत्ती जेव्हा होती, विरुद्ध प्रतिपत्ती जेव्हा होती, विरुद्ध प्रतिपत्तौच अन्यन्मानम वक्तव्यम भावे, विरुद्ध प्रतिपत्ती होत असताना, विरुद्ध प्रकारचं ज्ञान होत असताना दुसरी कोणती तरी गोष्ट प्रमाण म्हणून घ्यावी लागते. ते जर साधायचं असेल तर त्याकरता प्रमाण म्हणून दुसरी गोष्ट घ्यावी लागते. अनुमान घेता येत नाही, अनुमान घेता येत नाही, प्रमाणच घ्यावं लागतं. कोणतं प्रमाण? वेद प्रमाण घ्यावं लागतं. अनुमान घेता येत नाही. अप्रसिद्ध विशेषणत्वात अनुमानाचे विशेषण सगळे अप्रसिद्ध असतात. त्या अनुमानामध्ये तुम्ही वाटेल ते तुमच्या इच्छेप्रमाणे कोणतेही प्रमाण दाखवू शकतात, विशेषण दाखवू शकतात. म्हणून अप्रसिद्ध विशेषणत्वात अनुमान म्हणजे अर्थावरती असं ते काय होतं असं म्हणू नका, तसंही म्हणता येत नाही. उपपत्ती लागू होत नाही. त्या गोष्टीची दुसऱ्या गोष्टीची उपपत्ती लागावी की नको, कल्पना जी आहे बरोबर असावी की नको, एका वाक्याचे दुसऱ्या वाक्याशी उपपत्ती असावी लागते, संबंध असावा लागतो. त्याच्यामुळे जो अर्थ होतो त्या अर्थाचा उलगडा दुसऱ्या वाक्याने लागावा लागतो. याकरता तसं करता येत नाही, अनुभवती होत असल्या कारण करता येत. कार्याभावादेव कार्यान्वयिनी व्युत्पत्ती ही इत्यादी दूरतो निरस्तो. ते कार्य करायची गरजच नसते, त्या कार्याची अपेक्षाच नसती आहे. म्हणून कार्याला पाहिजे असलेले अन्वित असणारे असे कोणतीही गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता नाही. जे समजून घ्यायची आवश्यकता नाही अशा व्यक्तींना, अशा वस्तूंना, अशा वाक्यांना दूरतः निरस्तम, दूर सरकून टाकावं लागतं. आपल्या कार्याला जे कामाला येणाऱ्या गोष्टी आहेत तेवढे स्वीकार करा. त्याच्याशी संबंध असणारे लोक विषयच घ्यावे लागतात. असंबद्ध असणाऱ्या अशा गोष्टींची आवश्यकताच नाही, ते दूरच सरकून टाकावं लागतं. कार्यान्विते व्युत्पत्ती वदत, कार्याला अन्वित असणाऱ्या गोष्टी आपल्याला व्युत्पत्ती करून घडवून घेतात. व्युत्पत्ती म्हणजे अर्थबोधन करून देत असतात. असं म्हणणारे जे काही अकार्यान्विते व्युत्पत्ती इत्युक्ते किंवा उत्तर अकार्य आपल्याला जे करायचं नाही त्या गोष्टीला असा अनुस्यूत असणारे किंवा संबंधी असणारे जे विषय आहेत त्याच्याबद्दलची व्युत्पत्ती होणं किंवा न होणं, आता काय गरज आहे? पण जेवढं पाहिजे तेवढ्यासाठी मात्र व्युत्पत्ती घडवून देणारे वाक्य बोलावे. अकार्य आपल्याला जे करायचं नाही तशा गोष्टीला ते संबंध असणारे किंवा संबंध बाळगणारे अशा गोष्टी सांगून काय करायचं? व्युत्पत्ती इत्युक्ते किमुत्तरम अध्याहार इत्युक्ते लोप इत्युत्तरम. म्हणजे अध्याहार करणे म्हणजे काय? त्याच्याऐवजी ते घ्यावं. त्याच्याऐवजी जेव्हा हे अर्थ सरळ प्रत्यक्ष अर्थ तुम्हाला दिसून येत असतो वाक्याचा, त्याच्यासाठी दुसरं घ्यावं म्हणून गरजच पडत नाही. एका वाक्याने जेव्हा तुम्हाला गोष्ट कळून जात असते त्यावेळेस दुसरी वाक्य देखील त्या ठिकाणी घेऊ शकता. सबस्टिट्यूट वाक्य तुम्ही घेऊ शकता, होण्याची गरज नाही. अध्याहार इत्युक्ते लोप इत्युत्तरम, त्याचा लोप म्हणूनच व्याकरणकार देखील तस्य लोप म्हणून तस्य इतः लोप इति संज्ञा स्यू म्हणून व्याकरणामध्ये सांगत असतात. असे लोपदायक म्हणजे लोप करणं म्हणजे ते काही घ्यायची गरज नसती असं नाही.
अशेष सिद्ध पदाना अर्थलोपात सगळ्या सिद्ध असणाऱ्या पदांचा अर्थ तुम्हाला लागत नसताना लिंगाद्यर्थ मात्र लोप एव गरीयान, लिंगाधिकांचा जो अर्थ येतो त्याचाच लोप करावा म्हणून श्रेष्ठ आहे. हे श्रेष्ठ आहे. हससी हसामी इत्यादी सिद्धार्थ बाळांना व्युत्पत्ती. हससी किंवा हसामी इत्यादी जे सिद्ध असणारा अर्थ आहे तो अर्थ बालकांना व्युत्पत्ती घडवून देतो, त्याला पुरे असतो. हसस आहेस रे, मी हसत आहे रे, वगैरे सिद्ध असणार ह्याच्याने दिसून येणारच सिद्ध असणारा जो अर्थ आहे तोच अर्थ घ्यावा. म्हणजे लहान पोरांना देखील त्याचा अर्थ लागू शकतो असा अर्थ. म्हणून प्रथम प्राप्त असणाऱ्या हससी हसामी इत्यादी लिंगाधिक पदामुळे येणारे जे अर्थ आहेत की नाही तो अर्थ तुम्हाला विषयाच्या बद्दल ज्ञान घडवून येत असेल, म्हणा घडवून देत असेल तर प्रथम प्राप्त असणारी गोष्ट जी आहे त्याच्यानेच घडून येतात. पुन्हा दुसरे विचार करायचे गरज नाही. न तर त्यागे कारण आणि ते सोडून द्यायची गरजही पडत नाही. तसले शब्द दुसरे सोडून द्यायची गरजच पडत नाही. तसंही उत्पत्ती दर्शनाच्या आणि उत्पत्ती देखील तुम्हाला तशा रीतीनेच उत्पन्न होते म्हणून सांगितले. तसंही उत्पत्ती दर्शनाच्या सिद्ध प्रामाण्य सिद्धेच्या सिद्ध महागुणवत्व म्हणून सिद्ध असणाऱ्या गोष्टीमध्ये प्रामाण्य सिद्ध असल्या कारणाने सिद्ध होत. काय सिद्ध होत? महागुणवत्व विष्णू हो, विष्णू परमात्मा महत्तर असणाऱ्या अशा गुणांनी युक्त आहे. अनेक दुसरे इकडचे तिकडचे गुण घेऊन ते विष्णू त्याच्याने परमात्मा वाच्य आहे एवढं सगळं करत बसण्यापेक्षा फक्त सिद्ध असणारी जी गोष्ट आहे तेवढंच गोष्टीने परमात्मा हा सकल महागुणांनी युक्त असणारा आहे एवढं कळून जातं. राष्ट्रविदा मग आणि ते महावाक्य ते प्रामाण्य सिद्ध असणारे म्हणजे प्रामाण्य सिद्धी करून देणारे वाक्य कोणते आहे ते वाक्य दाखवायला. विदा मघवन इत्यादी. विदा मघवन विदा विदा म्हणजे जाणणारी गोष्ट, जाणून घेण्यासारखी गोष्ट हे मघवन. विदा मघवन विदा म्हणजे जाणून घेण्याची गोष्ट म्हणजे हे भगवान तूच आहे म्हणून ते काय आहे इत्यादी वाक्य त्याच्यात सांगत. हे भगवान शब्दाचा अर्थ यशस्वी. मखपते इति वा भगवान शब्दाचा अर्थ हे कीर्तिवान असणाऱ्या हे मखपती यज्ञपती. मख म्हणजे यज्ञपती इत्यादी अर्थ आहे. त्याच्यामुळे तुला मला कळून जाते महान असणारा यशस्वी असणारा मखपती असणारा ह्या पदाने तुम्हाला कळून जातं की यज्ञाचा मुख्य कोण आहे म्हणून कळून जातं. भगवंतम संतम भगवान इत्याचक्षते परोक्षेण. परोक्षार्थ कोणता येतोय त्या भगवंतम महान यशस्वी असणाऱ्या त्या भगवंता म्हणजे इंद्र संतम तो असताना भगवान इत्याचक्षते परोक्षेण म्हणून त्याला भगवान असं म्हणतात. धनवान जसा असतो तसं महान महत्ता ज्याच्यामध्ये आहे तो भगवान म्हणून म्हणले. परोक्ष प्रिया इव ही देवा प्रत्यक्ष दिशा. परोक्ष प्रिय असणारे देवता असतात. देवता प्रत्यक्ष द्विषा प्रत्यक्षतः द्वेषी असतात. असुरांचे असुर द्विट असतो तो इत्यादी सांगितलं. परोक्ष प्रिया इव ही देवा हे सगळे परोक्ष प्रिया इव ही देवा हे कसे आहेत? प्रत्यक्ष द्विषा. ते फिर इंद्रम चोदय दाते भगवन. ते फिर त्या गोष्टीने इंद्रम चोदय हे मग म्हणजे काय? मग म्हणजे महत्ता. हा मगावत हे इंद्र तुझी महानता काय आहे ते दाखवून दे. तन्न आयात मगाय
तन्हा आया तू, ती गोष्ट आमच्या जवळ येऊ दे, आम्हाला देखील कळू दे. मग आया म्हणजे तू महान आहेस ही गोष्ट आम्हाला कळाली तर आम्ही देखील महान होतो, तसा अर्थ. मग आया म्हणजे महत्व प्राप्त होण्यासाठी म्हणून आपण कळून घ्यावं. यशोवाव मघम, कीर्तीलाच मग म्हणून म्हणतात. यशोवाव मघम, वेदामध्ये सांगितलं. मघम शब्दाचा अर्थ काय? यश, कीर्ती. मघम अनुप्रापत्सी, कीर्ती तुला मिळू दे म्हणजे तू कीर्तिमान होतो. हा मामी तुमकम, अजून पुष्कळचे प्रमाण दाखवले. मग शब्दाचा अर्थ यश, कीर्ती, महिमा माझ्या भोवतालून जे आहे मला मगम माता प्राप्त हो. वृद्ध्यास्न हव्ये नमसो. माईक बंद पडलाय. त्यांना फोन आला की असं होतं, येतील. अच्छा, हम्म. बर. तो त्यांनी घेतलाय म्हणजे कोणाच तरी हे असेल, गरजेचं. बर बर. मघम अनुप्रापत्सी, मघम अनुप्रापत्सी, दरबारीना कीर्ती तुला प्राप्त होऊ दे. अनु म्हणजे एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, अशा प्रकारे पाहू. धनम वाव मघम, धनाला देखील मग म्हणतात बरं का. धन ह्या शब्दाला देखील अर्थ मग म्हणजे मग आणि धन हे दोन्ही एकत्र. इत्यादी श्रुतीभ्या, इतके सगळे श्रुतीमध्ये सांगितले मग शब्दाचे अर्थ आहेत. त्या अर्थाला अनुसरून जे आपल्याला पाहिजे आहे ते मग शब्दाचा अर्थ या ठिकाणी घेऊ शकतो, तसा अर्थ. मग इत्यादी श्रुतीभ्या, गातुम त्वाम स्तोतुम, गातुम शब्दाचा अर्थ काय? त्वाम स्तोतुम, तुझी स्तुती करण्यासाठी, हे भगवन तुझी स्तुती करण्यासाठी. मग असा म्हणून इथं स्तुत्यर्थ असणारा समग्र शब्दाचा अर्थ आहे. विदा मघवन विदा म्हणून म्हणतात. त्याच्यामध्ये विद, विद धातूचा अर्थ वेदय, जाणून घे. विद, विद धातूचा अर्थ विदुर, ज्ञापने म्हणून सांगितलं. ज्ञापने म्हणजे समजून घेणे. वेदय इति सामान्यतः अपेक्षित अशेष वेदन मुक्त्वा, सामान्यतः या वेद धातूचा अर्थ अपेक्षित असणारा अशेष वेदना म्हणजे सगळ्या गोष्टी जाणून घेणे हे सांगून, तात्कालिक तात्कालिक असणं म्हणजे त्या काळापुरतं मात्र अपेक्षित असणार विषय घेत जावा असा अर्थ. ज्या ठिकाणी ज्या धातूचा जो अर्थ अपेक्षित असतो तो अर्थ घ्यावा. कारण शास्त्र काय सांगतं? धातूनाम अनेकार्थत्व म्हणून, धातूनाम अनेकार्थत्व म्हणून सांगते. अनेकार्थावही धातव, धातूंचे अनेक अर्थ असतात. म्हणून यास्काने देखील सांगितलं. निरुक्तीकारक काय म्हणजे निरुक्ती लिहिणाऱ्या यास्काने सांगितलं. अनेकार्था ही धातव, म्हणून धातू सगळे अनेक अर्थांनी संपन्न असतात इत्यादी सांगितलं.
याकरता सामान्यतः जाणण्यासाठी जो अर्थ धातूचा आपल्याला अपेक्षित असतो की नाही तोच धातू घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे जे समजू शकतो ती गोष्ट दुसऱ्या अर्थाने समजू शकत नसताना ते सोडून द्यावा असा अर्थ. तात्कालिकापेक्षितम प्रार्थयती, त्या काळामध्ये अपेक्षित असणारी गोष्ट मात्र प्रार्थनामध्ये घेतली जाते. गातुम विदेती, प्रशंसा करण्यासाठी जाणून घ्या. गातुम विदेती म्हणून म्हणतात तुला गायन करण्यासाठी जी गोष्ट पाहिजे आहे ते जाणून घे, जो अर्थ पाहिजे तो जाणून घे असा अर्थ. त्वमेव त्वम त्वम एव त्वम एव त्वमेव मानुषा त्वम एव त्वमेव अनुशंसिषः दिशः मार्गान. हे पहा तू दाखवलेल्या अनुशंसित म्हणजे आदेश करून सांगितलेले मार्ग, दिशा म्हणजे मार्ग मी स्वीकारत आहे, मी पत्करत आहे. त्वम एवं अनुशंसिषः अनुशंसिषः दिशः, अनुशासनपूर्व दाखवलेले, आज्ञापूर्वक दाखवलेले जे मार्ग आहेत की नाही. दिशा म्हणजे मार्ग, इथं आता दिशा हा शब्दाचा अर्थ मार्ग घ्यावा काय, नाहीतर साधारणपणे दिशा हा म्हणजे काय दिशा आहे ती, म्हणून इथं दिशा हा शब्दाचा अर्थ मार्ग घ्यावा लागतो. त्वम एवं अनुशंसिषः दिशा मार्गम असा अर्थ घ्यायचा. आत्मनस्तुती प्रकार त्वमेव उपदिश इत्यर्थ. परमात्म्याची स्तुती करायचे प्रकार काय आहे ते तूच उपदेश करून सांग. त्वम एव उपदिश, उपदिश इथं दिशा झालं, उपदिश दिशा म्हणजे मार्ग असा अर्थ घेतला ना. उपदेश कर म्हणून सांगितलं. उपदिश म्हणजे काय, त्या दिशाच्या त्या मार्गाला घेऊन जा असा अर्थ. पूर्वीणाम भगवत संप्रदायागतानाम परमविद्यानाम अर्थे शिक्ष. त्याचा अर्थ अभिप्राय पूर्णपणे काय, पूर्वीक लोकांनी, प्राचीन लोकांनी, भगवत संप्रदायागतानाम, पूर्वी म्हणजे कोण, भगवत संप्रदायाला अनुसरून चालणाऱ्या पूर्वीच्या काळच्या लोकांनी दाखवलेला जो मार्ग आहे, परमविद्यानाम अर्थे, परमविद्या जाणून घेण्यासाठी म्हणून जो विषय त्या लोकांनी जाणून घ्यायसाठी वापरलेला आहे तो मार्ग मला शिकव, म्हणजे शिकव. असं त्या दिशा इत्यादी धातूंचे शब्दांचे प्रयोग देखील योग्य असणाऱ्या प्रसंगाला अनुसरून जे योग्य आहे की नाही तेच घ्यावा, नाही ते घेऊ नये. शचीनाम विद्यानाम पते वाचाम पते वा. शची विद्यापती आहे, शची देवी विद्यापती, विद्याची देवता आहे ती, म्हणून उमावई वाक्समुद्दिष्टा मनोरुद्र उदाहृता तदेतन्मिथुनं ज्ञात्वा न दाम्पत्यात् विहीयते म्हणून या वाक्यामध्ये शची म्हणजे विद्याधिपत देवता म्हणून सांगितलं. विद्यानाम पती पते वाचाम पते इति वा, म्हणून वाणीची पती इति वा. पुरुवसो बहुवित्त, पुरुवसः बहुवित्तः बहुज्ञान. पुरुवसः, पुरु म्हणजे खूप, वसः म्हणजे ज्ञान. पुरुवसः बहुवित्त, त्या पुरुवस शब्दाचा अर्थ बहुवित्त, पुष्कळ जाणणाऱ्या, हे बहुज्ञ असणाऱ्या असा देखील अर्थ घेतात. म्हणून हे सगळे शब्दांचे अर्थ वेदामध्ये कसे सांगितलेले असतात तर अनुसरून आपण ते अर्थ आपण स्तुतीसाठी वापरावे म्हणून शास्त्र झाले. बहुषु वसती ती बहुनामास, बहुषु वसती म्हणून बहुवस, पुरुवस म्हणून आहे ना. पुरुष शब्दाचा अर्थ बहु, वस म्हणजे जाणणे, बहुनामास बहुनाम आस, पुष्कळ लोकांना कळणारा तू आहे. बहुवित्त म्हणजे पुष्कळशा लोकांना जाणणारा तू आहे.
असा त्याचा अर्थ होतो. इति वा. अभिही, अभि शब्दाचा अर्थ अभिही, अभिही, आभिही म्हणजे इत्यादिक, ह्या सगळ्या गोष्टींनी, आभिही, अभिष्टिभिः एवं भूते त्वत्पर्येषणैः तत्प्रार्थनैः कञ्चित् मदादिकं प्रचेतय प्रबोधय. म्हणून ह्या आभिर्मत्पत्ताभिः गीर्भिः, मी वापरलेले जे काही गीर्भी म्हणजे वाणी आहेत की नाही, प्रार्थनापूर्वक असणारे, प्रार्थनात्मक असणारे ते जे शब्द आहेत की नाही, त्या सगळ्या शब्दांनी मदाधिकम प्रचेतय, आम्हा सगळ्या लोकांना चेतना दे, म्हणजे चेतना करून दे, बोधन करून दे, इत्यादी कसे हे पदांचे शब्दांचे अर्थ मंत्र दिलेले आहेत. तिथं त्या मंत्रांचे अर्थ आहेत कर्मनिर्णयामध्ये, ते अर्थ सगळे कसे काढावेत हे दाखवलेलं आहे. ते आता उद्याच्या काळी, उद्या जमेल की नाही की म्हणा, रात्री 2 वाजता येतो. सकाळी उठून हे सगळे कार्यक्रम होणार शक्य नाही. परवाच्या दिवशी घेऊया. हो, उद्या सुट्टी आता घेऊ. उद्या एक दिवस सुट्टी. हम्म. प्रवासाने ते त्रास होईल. इंद्रद्युम्नायाचा अर्थ